आपण ऐकणार आहात साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक 2024. अभिवाचक गौरी देशपांडे. ही साधना प्रकाशनाची 2024ची प्रस्तुती आहे. भूगोल म्हणजे काय? संकल्प गुर्जर. माणूस आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध. शाळेच्या अभ्यासक्रमात आपण सामाजिक शास्त्रांमध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल आणि अर्थशास्त्र हे 4 विषय शिकतो. त्यापैकी इतिहासात आपण भूतकाळात घडून गेलेल्या घटना आणि घडामोडींचा अभ्यास करतो, तर नागरिकशास्त्रात देशाचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आणि हक्क यांविषयी शिकतो. अर्थशास्त्र हा विषय देशाची अर्थव्यवस्था, पैसे, बाजार इत्यादींशी संबंधित असतो. मग भूगोलात आपण नेमका कशाचा अभ्यास करतो? भूगोलामध्ये आपण माणूस आणि निसर्ग यांचा आणि त्यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करतो. माणसाच्या वर्तनाचा निसर्गावर काय परिणाम होतो आणि निसर्गाचा मानवी समाजावर काय परिणाम होतो याचा विचार भूगोलात केला जातो. त्यामुळेच भूगोलाच्या अभ्यासासाठी सामाजिक शास्त्र आणि विज्ञान या दोन्हींची मदत घेतली जाते. भूगोल या विषयाचं नावच आपल्याला त्या विषयाचा आवाका दाखवतं. भूगोल अशी फोड केल्यास काय दिसतं? भू म्हणजे पृथ्वी, म्हणजे भूगोलात पृथ्वीचा आणि तिच्यावर वावरणाऱ्या सर्व घटकांचा संबंध येतो. भूगोलाला इंग्रजीमध्ये जिओग्राफी म्हणतात. या शब्दाची फोड जिओ आणि ग्राफी अशी केली जाते. जिओचा अर्थ पृथ्वी आणि ग्राफीचा अर्थ लिहिणे असा होतो. म्हणजेच आपण ज्या पृथ्वीवर वावरतो तिच्याविषयी भूगोलात अभ्यास केला जातो. अगदी पृथ्वीच्या अंतरंगात काय आहे, पृथ्वीची निर्मिती कशी झाली, ते पृथ्वीवर काय स्वरूपाचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती आहेत आणि पृथ्वीवरील हवामान कसं आहे आणि ते का बदलतं, या सगळ्याला सामावून घेणारा असा हा भूगोल नावाचा विषय असतो. जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसं जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादींचा आणि भूगोलाचा अतिशय जवळचा संबंध आहे हे लक्षात येत गेलं. सामाजिक शास्त्रांच्या बाजूनं भूगोल हा विज्ञानाला सर्वाधिक जवळचा असा विषय आहे. पृथ्वीवरील डोंगरदऱ्या, नद्या, जंगले, वाळवंटे, समुद्र, माती, पाऊस, हवामान इत्यादींचा विचार प्राकृतिक भूगोलात केला जातो. भारताच्या दृष्टीनं पाहिल्यास उत्तरेला हिमालय पर्वत आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. देशात सह्याद्री, सातपुडा आणि अरवली असे पर्वत आहेत. गंगा, यमुना, गोदावरी आणि ब्रह्मपुत्रा अशा नद्या आहेत. थारचे वाळवंट आणि दख्खनचे पठार आहे. कोकणचा समुद्रकिनारा आणि मध्य भारतातील जंगले आहेत. या सगळ्यांचा त्या त्या प्रदेशातील समाज, संस्कृती, विकासाची प्रक्रिया इत्यादींवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, कोकणात भरपूर पाऊस होतो, त्यामुळे तिथे भाताची शेती केली जाते, तर विदर्भात कापूस आणि संत्र्याचं पीक घेतलं जातं. भूगोल आणि राजकारण यांचं अतूट असं नातं आहे. राजकारण, इतिहास आणि भूगोल या घटकांचा एकत्रितपणे विचार केला जातो, करावा लागतो. भूगोलाचा राजकारणावर काय परिणाम होतो व राजकारणामुळे भूगोल कसा बदलतो याकडे अभ्यासक लक्ष देतात. यामध्ये जगभरातील विविध देश, त्यांच्या सीमारेषा, देशांतर्गत राज्ये आणि राज्य प्रणाली यांचा अभ्यास केला जातो. जगाच्या नकाशात पाहिलं तर आज जवळपास 200 राष्ट्र अस्तित्वात आहेत. प्रत्येक राष्ट्राची सीमारेषा ठरवलेली आहे. त्या सीमारेषा कशा आखल्या गेल्या त्याविषयीचे वाद यांचाही अभ्यास भूगोलात केला जातो. उदाहरणार्थ, काही राष्ट्रांना त्यांच्या सीमारेषा मान्य नसतात. त्यांना वाटतं की त्यांच्या हक्काचा प्रदेश शेजारच्या राष्ट्राच्या ताब्यात आहे. अशा वेळी तो प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी युद्ध होऊ शकतं. जगातील अनेक युद्ध ही अशा प्रकारे झालेली आहेत. फेब्रुवारी 2022 पासून रशियानं युक्रेनवर हल्ला करून त्या देशाच्या सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न केलाय. असा सगळा अभ्यास राजकीय भूगोलात केला जातो. राजकीय भूगोलाचे अभ्यासक
हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास करत असतात. यातूनच जिओपॉलिटिक्स हा एक स्वतंत्र अभ्यासविषय तयार झालाय. शेती, उद्योगधंदे, पर्यटन, शहरं, वाहतुकीची साधनं, व्यापार या गोष्टींचा देखील विचार भूगोलात करावा लागतो. या घटकांवर भूगोलाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. भारताचा विचार केल्यास हे लक्षात येतं की मुंबई, पुणे, बेंगळुरू सारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घडामोडी होत असतात आणि त्यामुळे या शहरांकडे माणसांचं स्थलांतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. केरळ आणि काश्मीर यांसारखे प्रदेश हे निसर्ग सौंदर्यासाठी आणि पर्यटनासाठी ओळखले जातात. खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या राज्यात खाणकाम आणि खनिज उद्योगाचं प्राबल्य आहे. कलकत्ता, चेन्नई, कोची, मुंबई आणि कांडला अशी बंदरं देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाची आहेत. अशा बंदरांच्या जवळ मोठे उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्र यांचं केंद्रीकरण होताना दिसतं. अनेकदा चांगले रस्ते आणि रेल्वे मार्गांचं जाळं यामुळे एखाद्या शहराचा विकास फार वेगाने होतो. तसंच धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमुळे एखाद्या प्रदेशाच्या अर्थकारणाला आकार येतो. उदाहरणार्थ, पंजाबमधील भाकरा नांगल धरण प्रकल्प आणि 1960च्या दशकातील हरित क्रांती यांचा अतूट संबंध आहे. असा अभ्यास आर्थिक भूगोलात केला जातो. गेल्या काही काळात आर्थिक भूगोल व राजकारण यांची सांगड घालून जिओ इकॉनॉमिक्स हा देखील एक नवाच अभ्यासविषय तयार झालाय. याशिवाय भूगोलामध्ये मानवी संस्कृती आणि समाज, लोकसंख्येची होणारी वाढ किंवा घट आणि त्याला जोडून येणारे प्रश्न, विकासाचे प्रश्न, शहरीकरण, मानवी स्थलांतर आणि त्यातील प्रवाह इत्यादींचा देखील विचार केला जातो. समाज, संस्कृती यांचा अभ्यास करायचा असेल तर आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक आणि जागतिक घटना, घडामोडींचा आढावा घ्यावा लागतो. भूगोलाच्या अशा स्वरूपाच्या अभ्यासात माणूस केंद्रस्थानी असतो. अशा अभ्यासाला मानवी भूगोल म्हणतात. प्राकृतिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल आणि मानवी भूगोल हे चारही उपप्रकार एकमेकांशी अतिशय घनिष्ठ रीतीने जोडलेले आहेत आणि प्रत्येकाचा एकमेकांवर खोलवर परिणाम होतो. केवळ अभ्यासाच्या सोयीसाठी आपण त्यांचे 4 विभाग करतो. भूगोलाचं इतर सामाजिक शास्त्रांशीही घनिष्ठ नातं असतं. इतिहास आणि भूगोल यांचा एकत्रितपणे विचार केला जातो. उदाहरणार्थ, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहिला तर ब्रिटिशांनी भारत सोडताना पाकिस्तान या देशाची निर्मिती केल्यानं भारताच्या भूगोल आणि इतिहास यांवर परिणाम झाला. पाकिस्तान हा देश अस्तित्वात येण्याआधी भारताची सीमारेषा थेट अफगाणिस्तानपर्यंत गेलेली होती. फाळणीमुळे भारताचा भूगोल बदलला. आता काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात ही भारताची सीमावर्ती राज्य बनली. बंगाल आणि पंजाबचा बराचसा सुपीक प्रदेश, कराचीसारखं महत्त्वाचं बंदर पाकिस्तानात गेलं. अगदी प्राचीन काळापासून हिंदुकुश पर्वत ही भारताची नैसर्गिक सीमारेषा होती. ती आकुंचित झाली आणि भारत व पाकिस्तान यांना विभागणारी एक नवी सीमारेषा अस्तित्वात आली. अशा रीतीने फाळणीमुळे भारताचा राजकीय, आर्थिक आणि मानवी भूगोल बदलला. लष्करी नेते आणि राजकीय मुत्सद्दी यांनी भूगोलाचा प्रभावी वापर केल्यानं इतिहासाला वळण लागतं. एका उदाहरणानं हे समजून घेऊया. आदिलशाहीचा सरदार सिद्दी जौहरनं पन्हाळगडाला वेढा दिला होता आणि शिवाजी महाराज त्या किल्ल्यावर अडकून पडले होते हे आपल्याला माहीत असतं. महाराजांनी एका पावसाळ्या रात्री त्या वेढ्यातून सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाकडे गेले तेव्हा वाटेत पावनखिंड लागली. खिंड ही एक चिंचोळी जागा असते जिच्या दोन्ही बाजूंना उंच डोंगर असतात आणि त्या चिंचोळ्या वाटेला ओलांडून पुढे जाणं कठीण असतं. अशा या खिंडीत बाजीप्रभू देशपांडेंनी अतिशय कमी सैन्यासह आदिलशाही सैन्याला अडवून धरलं आणि महाराजांना सुखरूप विशाळगडाकडे जाता आलं. भूगोलाचा अतिशय कौशल्यानं वापर कसा करावा याचं हे इतिहासातलं एक उत्तम उदाहरण आहे. भूगोलाचा विकास. गेल्या 200 वर्षात भूगोलाचा अभ्यास विद्यापीठीय स्तरावर एक विद्याशाखा या स्वरूपात सुरू झाला.
याचा अर्थ असा नव्हे की त्याआधी भूगोलाचा विचार होतच नसे. मानवी संस्कृतीचा उदय आणि विकास यांचा भूगोलाशी अतिशय जवळचा संबंध आहे. जगातील सगळ्या जुन्या मानवी संस्कृतींचा उदय आणि विकास हा नदीकाठच्या प्रदेशात झाला, जिथे पाणी आणि सुपीक जमीन मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. उदाहरणार्थ, नाईल नदीच्या किनारी इजिप्शियन संस्कृती उदयाला आली, तर भारतात गंगा आणि सिंधू नदीच्या काठानं संस्कृती बहरत गेली. हिंदी महासागराच्या किनारी प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी मान्सूनच्या वाऱ्यांचा अभ्यास करून त्यांचा व्यापारासाठी कसा वापर करता येईल याचा विचार केला होता. त्यामुळेच प्राचीन काळापासून आग्नेय आणि पश्चिम आशियाशी भारताचा व्यापार होत असे. आधुनिक नौकानयनाची यंत्र आणि तंत्र उपलब्ध होण्याआधीच्या काळात मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पुढे 15व्या शतकापासून युरोपातील धाडसी संशोधक आणि दर्यारोहक आपली जहाजं घेऊन जगभरात गेले. युरोपातून भारत शोधण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडात पोहोचला. भूगोलाच्या विकासात योगदान दिलेल्या धाडसी संशोधकांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता येईल. आपल्या कुसुमाग्रजांनी कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत त्याच्या या साहसी वृत्तीविषयी लिहिलंय. कोलंबस जणू काही आपले सहकारी आणि समुद्र यांना उद्देशून बोलतो आहे अशी ती कविता आहे. त्याच्या बेदरकार आणि धाडसी वृत्तीविषयी लिहिताना कुसुमाग्रज लिहितात, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. आधुनिक इतिहासात अशा धाडसी आणि शोधक वृत्तीच्या माणसांनी आपले भूगोलाविषयीचे आकलन वाढवण्यास मदत केली. जग काबीज करण्यासाठी, स्वतःचं कुतूहल शमवण्यासाठी, धर्मप्रसारासाठी आणि व्यापारासाठी निघालेल्या युरोपीय वसाहतवाद्यांना भूगोलाची आणि भौगोलिक ज्ञानाची गरज अधिकाधिक प्रमाणात भासू लागली होती. त्यामुळे यापूर्वी माहीत नसलेल्या प्रदेशांमध्ये जाऊन तिथला निसर्ग व मानवी संस्कृती यांचं वर्णन लिहून ठेवणं आणि अधिकाधिक लोकांना त्याविषयी सांगणं हे काम 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात अनेकांनी केलं. भूगोलाला योगदान देणारी ही विविध माणसं संशोधक, प्रवासी, लेखक, प्रशासक, अभ्यासक, लढवय्ये अशा विविध भूमिकांमध्ये वावरली. वसाहतवादाचा प्रसार होण्यासही त्यांच्या लिखाणाचा उपयोग झाला. ज्या प्रमाणात वसाहती वाढत गेल्या त्याच प्रमाणात भूगोलाचं ज्ञानही वाढत गेलं. 1830मध्ये ब्रिटनमध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीची स्थापना झाली. गेली 200 वर्ष ही सोसायटी भूगोलाचा अभ्यास करणं, आपलं संशोधन सोप्या भाषेत सामान्य लोकांपर्यंत पोचवणं, भूगोलाच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणं, त्यासाठी विविध स्वरूपाचे उपक्रम राबवणं इत्यादी कामे करत आहे. सुरुवातीला ब्रिटनचा राजा विल्यम आणि नंतर राणी व्हिक्टोरिया यांनी या सोसायटीच्या कामाला उत्तेजन दिलं. या सोसायटीची स्थापना हा भूगोलाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या सोसायटीचे आज 16,000 सदस्य आहेत. याशिवाय अमेरिकेत स्थापन झालेल्या नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने भूगोलाच्या अभ्यासाला आणि या विषयाला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोठाच हातभार लावला. नॅशनल जिओग्राफिक हे मासिक, टीव्ही चॅनल आणि त्यांची वेबसाईट ही भूगोलाच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम साधने मानली जातात. आजही ही सोसायटी भूगोलाच्या संदर्भात नवनव्या संशोधनाला प्रोत्साहन देणे, आकर्षक असे व्हिडिओ आणि फोटो यांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत भूगोल हा विषय पोहोचवणे हे काम निष्ठेने करत असते. तुम्ही घरात टीव्हीवर नॅशनल जिओग्राफिक हे चॅनल कधी पाहिलंय का? 19व्या शतकात डेव्हिड लिव्हिंगस्टन आणि सेसिल रोड्स या दोघांनी आफ्रिका खंड बऱ्याच प्रमाणात पालथा घातला आणि ब्रिटिश साम्राज्य वाढवण्यास हातभार लावला. प्रसिद्ध इंग्रजी लेखक जोसेफ कॉनरॅड यांनी आफ्रिकेत काँगो नदीच्या काठानं केलेल्या प्रवासावर हार्ट ऑफ डार्कनेस नावाची कादंबरी लिहिली. तंत्रज्ञानाच्या विकासामुळं जसजसं जग जवळ येत गेलं तसतसं भूगोलाचं ज्ञान मिळवणं सोपं होत गेलं आणि भूगोलाचा वापरही अधिकाधिक प्रमाणात केला जाऊ लागला. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर त्या स्टेशनचं नाव लिहिलेल्या पिवळ्या फलकाखाली तेथील समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. रेल्वेने प्रवास करताना तुम्ही हे कधी पाहिलंय का?
तशी उंची मोजणं आणि त्यानुसार रेल्वेचं जाळं विणणं हे अतिशय अवघड काम असतं. तसंच 2 मोठ्या शहरांना जोडणारे रस्ते, रेल्वे कोणत्या मार्गानं न्यावी हे ठरवण्यासाठी भूगोलाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, कल्याण, भुसावळ, नागपूर ही रेल्वे जंक्शन्स त्यांच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे तयार केली गेली. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यावर विल्यम लॅम्प्टन आणि जॉर्ज एव्हरेस्ट यांनी अतिशय कष्टानं हिमालय आणि भारतीय उपखंडाचं मॅपिंग केलं होतं. त्या आधारे पुढे भारतात रेल्वे आणि टेलिग्राफ यांचं जाळं विणलं गेलं. याविषयी द ग्रेट आर्क नावाचं एक खूप सुंदर पुस्तक लिहिलं गेलंय. भारतातून अनेक ब्रिटिश संशोधक आशिया खंडात भारताच्या शेजारी प्रदेशात जात असत. उदाहरणार्थ, फ्रान्सिस यंगहसबंड यांनी हिमालय ओलांडला आणि तिबेटविषयीचं आपलं आकलन वाढवलं. भारताचे व्हॉइसरॉय झालेले लॉर्ड कर्झन यांनी त्यांच्या तरुणपणी मध्य आणि आग्नेय आशियात खूप प्रवास केला होता. याचा अर्थ असा नव्हे की भूगोलाचा विकास फक्त ब्रिटिशांमुळेच झाला. इतर युरोपीय देशातील संशोधकांनी देखील भूगोलाच्या अभ्यासाला मोठं योगदान दिलेलं आहे. उदाहरणार्थ, नॉर्वेजियन संशोधक रोनाल्ड अमुंडसेन यांनी ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास केला होता. अलेक्झांडर हम्बोल्ट या जर्मन संशोधकानं दक्षिण आणि मध्य अमेरिकेच्या अभ्यासाला मोठं योगदान दिलं. आज भूगोलाचं महत्त्व काय? आजच्या जगण्यात तंत्रज्ञान इतकं सर्वव्यापी झालंय की भौगोलिक ज्ञानाचा उपयोग काय असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. एक समाज म्हणून चांगलं, सुखी आणि निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवणारं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला भूगोलाची मदत होऊ शकते. घराबाहेर पडताना रस्त्यावर किती ट्रॅफिक आहे हे आपण गुगल मॅपवर बघतो. आपलं ॲमेझॉनचं पार्सल किती दिवसात पोहोचणार आहे हे ॲपवर बघतो. आणि या आठवड्याला हवा कशी असणार आहे हे आपल्या मोबाईलवरील वेदर ॲपमध्ये बघतो. तेव्हा आपण भूगोलाचाच वापर करत असतो. वातावरण बदल हा आज जगासमोरील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा सामना करण्यासाठी भूगोलाच्या अभ्यासाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशांना वातावरण बदलाचा खूप मोठा फटका बसणार असेल तर आपण शहरे आणि उद्योगधंदे यांना समुद्र किनाऱ्यापासून दूर कसं न्यायचं याचं नियोजन करू शकतो आणि तशा उपाययोजना आखू शकतो. शहरातील वाहतूक कोंडी सोडवणं, नवीन रेल्वे मार्गांची आखणी व उभारणी करणं इथपासून ते देशाच्या आर्थिक विकासात कशावर भर द्यावा आणि भारतीय सीमांच्या सुरक्षेसाठी चीनच्या धोक्याचा विचार करता भारतीय लष्कराला काय स्वरूपाची शस्त्र आणि प्रशिक्षण लागेल अशा प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी भूगोलाच्या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो. जाता जाता एक प्रश्न. आपण अवकाश युगात वावरत आहोत. भविष्यात जेव्हा अवकाशात मानवी वसाहती स्थापन केल्या जातील तेव्हा आपलं सध्याचं भूगोलाचं ज्ञान उपयोगी पडेल की अवकाश युगासाठी आपल्याला नव्या स्वरूपात भूगोलाचा विचार करावा लागेल?